राशीनुसार तुमच्या स्वभावातील सर्वात टॉक्सिक गोष्ट कोणती जी तुमची हक्काची नाते संपवते? राशीनुसार जाणून घेऊया. मेष रास, तुमचा अतिराग, रागाच्या भरात समोरच्याचा विचार न करता अत्यंत बोचरे आणि विषारी बोलणे आणि नंतर सर्व संपल्यावर पश्चाताप करत बसतात हे मेष राशीचे लोक. वृषभ रास, तुमचा टोकाचा हट्टीपणा, समोरच्याची बाजू कितीही बरोबर असली तरी स्वतःची चूक हे कधीही मान्य न करणे आणि कोणत्याही तडजोडीस मात्र स्पष्टपणे नकार देणे. मिथुन रास, तुमची अस्थिरता, कोणत्याही एका निर्णयावर, कामावर किंवा नात्यावर ठाम न राहता सतत तुमचं मन बदलत राहतं आणि कमिटमेंट द्यायला देखील तुम्ही घाबरतात. कर्क रास, तुमचे भावनिक ब्लॅकमेल, जुन्या भांडणातील चुका सतत उकरून काढणे आणि माझ्यासारखं तुझ्यावर कोणीही प्रेम करू शकत नाही अशी अपराधी भावना समोरच्यात निर्माण करणे. सिंह राशीत आहे तुमचा अहंकार, मी म्हणेन तीच पूर्व दिशा आणि मी नेहमीच बरोबर या हट्टासापायी अनेकदा जवळच्या माणसांना आणि त्यांच्या मतांना सतत कमी लेखणं. यानंतर आहे कन्या रास, तुमची चुका काढण्याची पद्धत, समोरच्याने तुमच्यासाठी कितीही केलं तरी त्यात नेहमी काहीतरी कमतरता शोधणे आणि सतत त्यांच्यातील दोष दाखवून देणे आणि त्यांना कमी समजणे. यानंतर आहे तुळ रास, तुमचे स्पष्ट न बोलणे, स्पष्टता नाही म्हणता न आल्यामुळे सर्वांना खुश ठेवण्याच्या नादात खोटा आधार देणे आणि शेवटी ऐन वेळेवर धोका देऊन समोरच्याला पूर्णपणे लटकवणे. वृश्चिक, तुमचा अतिसंशय, समोरच्याने साधी चूक केली तरी त्याला कधीही माफ न करते आणि मनातल्या मनात सुडाची भावना ठेवून त्याला आयुष्यभर ही राशी शिक्षा देत राहते. धनु, तुमचा निर्दयी स्पष्ट वक्तेपणा, मी असाच आहे असं म्हणत समोरच्याच्या भावनांचा अजिबात विचार न करता अत्यंत बेजबाबदारपणे आणि कठोरपणे समोरच्याशी वागणे. मकर, तुमची अलिप्तता, नात्यात भावना असूनही त्या लपवून ठेवणे आणि मला कुणाचीही गरज नाही असे देखील समोरच्याला दाखवून देणे आणि समोरच्याला दाखवून देखील पूर्णपणे अशा व्यक्तीला दुर्लक्षित करणे. यानंतर आहे कुंभ, तुमचे अचानक गायब होणं, कोणतंही कारण किंवा स्पष्टीकरण न देता अचानकच माणसांशी संवाद तोडणे आणि एकाएकी नात्यातून किंवा प्रसंगातून देखील वेळेवरच पळ काढणे. मीन, तुमची व्हिक्टिम कार्ड खेळण्याची सवय, स्वतःच्या चुकांची जबाबदारी न घेता स्वतःला नेहमी पीडित किंवा बिचारा समजून परिस्थितीला आणि लोकांना हे नेहमीच दोष देत जाणे. यातील तुमची राश कोणती प्रामाणिकपणे कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.